राष्ट्रीय सन्मान चिन्ह कोणकोणते? भारतरत्न, पद्मविभूषण, व्हेरी गुड, पद्मभूषण, पद्मश्री. व्हेरी गुड. आता मला भारतरत्न बद्दल थोडी माहिती दे. भारतरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च सन्मान चिन्ह आहे. तो राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा व क्रीडा यांचा समावेश होतो. या सन्मानाचा प्रारंभ कधी झाला? या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी झाला. व्हेरी गुड. आणि प्रथमतः कुणाच्या काळात हा भारतरत्न पुरस्कार दिला गेला? तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. बरोबर आहे. हा मरणोत्तर सुद्धा दिला जातो का फक्त जिवंतपणे दिला जातो? मरणोत्तर पण दिला जाऊ शकतो. दिला जाऊ शकतो, बरोबर आहे. एका वर्षात किती व्यक्तींना दिला जातो हा पुरस्कार? साधारणतः 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. बरोबर. पहिला भारतरत्न पुरस्कार कुणाला मिळाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला. आणि कोणत्या साली मिळाला? 1954 सालीच. व्हेरी गुड. आता मला भारतरत्न सन्मानित जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यांचे नावं सांगायचे आहेत. 2001 मध्ये कुणाला दिला गेला? उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना 2001 मध्ये कला या क्षेत्रात दिला गेला. अजून 2001 मध्ये अजून कुणाला दिला? आपल्या गायन सम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये कला या क्षेत्रात दिला गेला. बरोबर. 2008 मध्ये कुणाला दिला गेला? 2008 मध्ये पंडित भीमसेन जोशी. पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये कला या क्षेत्रात दिले. 2014 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा या क्षेत्रात दिला गेला. अजून 2014 मध्ये कुणाला दिलाय? डॉक्टर CNR राव. डॉक्टर CNR राव यांना 2014 मध्ये विज्ञान या क्षेत्रात दिला गेला. 2015 मध्ये 2 व्यक्तींना दिला गेलाय. तर कोण कोणाला दिला गेला तो? 2015 मध्ये समाजसेवेतच दिला गेलेले आहेत दोघं पण. कुणाला आहे? अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय. यांना दोघांना समाजसेवेत दिला गेला 2015 मध्ये. 2019 मध्ये 3 व्यक्तींना दिला गेला. एकालाच का तिघांना? त्याच्यात दोघांना समाजसेवेत दिला गेला आणि एकाला कला क्षेत्रात दिला गेला. मग समाजसेवेतले कोण होते? प्रणव मुखर्जी आणि नानाजी देशमुख. आणि कलामध्ये भूपेन हजारिका. ओके. आता मला पद्मविभूषण बद्दल सांग थोडं. पद्मविभूषण हा भारतातील दुसरा राष्ट्रीय गौरव चिन्ह आहे आणि तो त्याचे स्वरूप आहे 1 पदक आणि प्रशस्ती पत्र. व्हेरी गुड. बरं, याची सुरुवात कधी झाली? याची सुरुवात 1954 मध्ये झाली. 2 जानेवारी 1954. व्हेरी गुड. आणि एकूण सन्मानित किती आहेत बरं पद्मविभूषणने? 235. व्हेरी गुड. सन्मान करते कोण होते? सन्मान करते भारत सरकार आहेत. आणि याचा रिबनचा कलर कोणता राहतो? गुलाबी राहतो. प्रथम पुरस्कार विजेते कोण होते? सत्येंद्रनाथ बसू. व्हेरी गुड. आता मला तिसऱ्या जो पुरस्कार आहे आपला पद्मभूषण याबद्दल सांग. पद्मभूषण हा आपल्या भारतातील तिसरा राष्ट्रीय सन्मान चिन्ह आहे. याची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे. आणि सन्मान करते भारत सरकारच आहे. व्हेरी गुड. आता चौथं काय आहे? पद्मश्री. बरोबर आहे. मग पद्मश्री हा शेवटचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार आहे. त्याची स्थापना कधी झाली? त्याची स्थापना 1954 मध्येच झाली. आणि सन्मान करते भारत सरकार. आता मला भारतीय सैन्य दलातील शौर्य पदक याबद्दल माहिती सांगायची. तर शौर्य पदकाचे 2 भाग कोणते कोणते आहेत तेवढे सांगा आधी. युद्ध क्षेत्रातील, युद्ध काळातील आणि शांतता काळातील. बरोबर. युद्ध काळातील किती प्रकार आहेत? 3 आहेत.
3 आहेत. कोणते कोणते आहेत? ते परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. व्हेरी गुड. आणि शांतता काळातील? अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र. बरोबर. परमवीर चक्र प्रथमतः कधी दिला गेला? परमवीर चक्र प्रथमतः 1950 मध्ये दिला गेला. व्हेरी गुड. 26 जानेवारी 1950 मध्ये दिला गेला. आणि प्रथम विजेते कोण होते? प्रथम विजेते मेजर सोमनाथ शर्मा. व्हेरी गुड. मेजर सोमनाथ शर्मा. मरणोत्तर किती पुरस्कार दिला गेलेले आहेत? मरणोत्तर 14 आहेत. हा. आणि जिवंतपणे? 7. हा बरोबर. एकूण 21 दिल्या गेलेले आहेत. बरोबर आहे. महावीर चक्राबद्दल माहिती सांगा आता मला थोडी. त्याची स्थापना कधी झाली? त्याची स्थापना 1950 मध्ये झाली. हा. आणि एकूण सन्मानित किती आहेत? एकूण सन्मानित 218. व्हेरी गुड. याची रिबन कशी असते? याची रिबन पांढरी आणि भगवी असते. हा. आणि प्रथम विजेते कोण आहेत? प्रथम विजेते ब्रिगेडियर राजेंद्र सिंह. कोण आहे? ब्रिगेडियर राजेंद्र सिंह. हा. आता वीर चक्र पुरस्काराबद्दल सांग. याची स्थापना 1950 मध्ये. हा. याची रिबन निळी व भगवी असते. हा. पुरस्कार प्राप्त संख्या किती आहेत आतापर्यंत? 1322. व्हेरी गुड. आणि प्रथम विजेता पुरस्कार कुणाला मिळाला? लेफ्टनंट कर्नल हिरानंद. लेफ्टनंट कर्नल हिरानंद. बरोबर आहे. आता आपण पाहिले युद्ध काळातील. आता आपण शांतता काळातील पुरस्कार बघणार आहेत. तर त्याच्यात पहिला भाग कोणता आहे? अशोक चक्र. मग अशोक चक्राची स्थापना कधी झाली? 1952 मध्ये. 4 जानेवारी 1952 मध्ये. एकूण पुरस्कार प्राप्त किती त्यात? 235. व्हेरी गुड. आणि प्रथम विजेते कोण आहेत? प्रथम विजेते नर बहादूर थापा. व्हेरी गुड. आता कीर्ती चक्र सेकंड दुसरा भाग आहे. तर कीर्ती चक्र याची स्थापना कधी झाली? कीर्ती चक्राची स्थापना 1952 मध्ये झाली. हा. आणि प्रथम विजेते कोण आहे? प्रथम विजेते आहेत कॅप्टन जोगेंद्र सिंह. हा. आता याच्या त्या पदकाबद्दल मला थोडी माहिती द्या. हा. तर चांदीचा 1.38 इंच असतो. हा. आणि यात पदकाच्या अग्रभागी काय लिहिलेलं असतं? पदकाच्या अग्रभागी अशोक चक्र. आणि मागच्या बाजूला हिंदी आणि इंग्रजी या भाषेत कीर्ती चक्र असे लिहिलेले असते. हा. आणि त्यांच्यामध्ये काय असतं? त्यांच्यामध्ये 2 कमळाची फुले असतात. बरोबर. 2019 चे पुरस्कार विजेते कोण आहेत? राजेंद्र कुमार जैन. राजेंद्र कुमार नैन आहे ते, जैन नव्हे. हा. शौर्य पदक. आता शौर्य पदक कधी कधी दिला जातो? शौर्य पदक हा मरणोत्तर पण दिला जातो आणि जिवंतपणे पण दिला जातो. हा. आणि का दिला जातो तो? त्या सैनिकातील शौर्यता आणि प्रकट शूरता. हा. व्हेरी गुड. प्रकट शूरता आणि शौर्यता बघून त्यांना बलिदानासाठी पण दिला जातो. बरोबर आहे. आता मला आपण क्रीडा पुरस्कार चे प्रकार सांग मला. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार. व्हेरी गुड. आता पुरस्कार प्राप्त व्यक्तींची माहिती सांगायची मला. 1997 ते 98 मध्ये कुणाला मिळालाय? 1997 आणि 98 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेट या खेळाबद्दल पुरस्कार मिळालेला आहे. 2016 मध्ये दीपा कर्माकर यांना जिम्नॅस्टिक या खेळाबद्दल पुरस्कार मिळाला. पुन्हा 2016 मध्ये अजून कुणाला मिळालाय? 2016 मध्ये साक्षी मलिक यांना 2016 मध्ये कुस्ती या खेळाबद्दल पुरस्कार. व्हेरी गुड. 2017 मध्ये सरदार सिंग यांना हॉकी या खेळाबद्दल. व्हेरी गुड. छान पुरस्कार मिळाले. 2018 मध्ये विराट कोहली यांना क्रिकेट या खेळाबद्दल खूप छान. 2019 मध्ये बजरंग पुनिया यांना कुस्ती या खेळाबद्दल पुरस्कार मिळाले. व्हेरी गुड. 2020 मध्ये रोहित शर्मा यांना क्रिकेट खेळाबद्दल पुरस्कार मिळाले. खूप छान.